रामकृष्ण हरी माऊली. माऊली संत वचनामृत या आध्यात्मिक चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या प्रत्येकाने हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करावं. कारण सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे पडत नाहीत, पण त्या आपण केलेलं जे सबस्क्रिप्शन असेल किंवा आपण जे सबस्क्राईब करता त्यामुळे मला एक नवी उमेद मिळते. एवढ्यासाठीच माझा उत्साह वाढावा यासाठी मी तुम्हाला रोज विनंती करतोय की या आपल्या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं आणि जेणेकरून कुठेतरी या सध्याचे जे काही युग आहे या युगाला या काळाची गरज म्हणून आध्यात्मिक ज्ञान प्रत्येकांना असणं गरजेचं आहे. कारण अध्यात्माशिवाय माणूस हा आता जगू शकणार नाही. वास्तविक पाहता जगू शकत नाही. जगू शकत नाही म्हणजे मरतो का? नाही. पण जे जीवन जगणं अपेक्षित आहे या मनुष्य देहालाही ते जीवन माणसाला त्या पद्धतीने जगता येत नाही. कशामुळे? केवळ अध्यात्माची जोड आपल्या जीवनाला नसेल. आणि म्हणून आज काळाची गरज आहे की प्रत्येकाच्या जीवन जगण्याला अध्यात्माची जोड अत्यावश्यक आहे. आणि म्हणून त्यातलाच हा एक छोटासा प्रयत्न म्हणून का होईना आपण प्रत्येकाने या जे कोणी हे व्हिडिओ पाहतात त्या सगळ्यांनी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, शेअर कराव्यात, कमेंट्स कराव्यात आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावं जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यांना मिळून जातील. आता आपण पुढे पाहतोय या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 17 आणि या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत काय बोलतायत. देव बघा लक्षपूर्वक ऐका. यस्त्वात्मरति देव स्वात्तात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्ट अस्तस्य कार्यं न विद्यते. बघा, जो मनुष्य इंद्रियामध्ये रममान होऊन कर्म करतो त्या फक्त पापयुगमय जीवन जगतो हे मागे आपण ऐकलं आणि त्यांचं जगणं सुद्धा व्यर्थ आहे असं सांगितलं. पण इथं काय सांगतायत की जो मनुष्य स्वतःच्या आत्म्याच्याच ठिकाणी रत असतो, रममान असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त होत असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट होत असतो त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याचं शिल्लक राहत नाही. एरवी त्याला काही कर्म करायची गरजच भासत नाही. जो स्वतःच्या आत्म्यामध्ये रत असतो, जो विषयामध्ये रत असतो तो पापमय जीवन जगतो. पण जो स्वतःच्या आत्म्यामध्ये रत असतो त्याला कुठलंही कर्म करायची गरज लागत नाही. नवे नवे कर्म करत नाही असं नाही, तर त्या कर्माचा लेप त्याला लागत नाही. माऊलींनी फक्त 2च उभ्या खर्च केलेल्या आहेत. लक्षपूर्वक ऐका. माऊली सांगतायत देखे असते देह धर्मे येथ तोची एकूण लिंपे कर्मे तो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे जाहला मनोनी सहजे सांडवला कर्मसंग. माऊली सांगतात जो सदैव आपल्या स्वरूपामध्ये रममान असतो सदैव तोच एक असा पुरुष आहे जो या जगात देह धर्मानं युक्त असून सुद्धा कर्मानं लिप्त होत नाही. बघा, कर्म जरी करत असला तरी त्या कर्मामध्ये लिप्त कोण राहत नाही? जो स्वतःच्या आत्म्यामध्ये रत होऊन कर्म करत असतो. कारण की तो आत्मज्ञानानं संतुष्ट झालेला असतो, कृतकृत्य झालेला असतो आणि म्हणून त्याचा कर्माशी जो संबंध असतो प्रत्येक जीवाचा तो संबंध जो आहे तो तुटला गेलेला असतो, सहज सुटला गेलेला असतो. म्हणून त्याला कर्मलिप्त होत नाही. कर्मलिप्त न होणे म्हणजे पाप पुण्याचा कसल्याही प्रकारचा लेश त्याला लागत नाही. बघा ना किती सोपं आहे. म्हणून आपण जे आहे कर्म करायचंय पण कुठं? आत्म्यामध्ये. आपण सहज व्यवहारामध्ये म्हणतो की अरे माणसानं कुठलंही काम मन लावून केलं की ते काम योग्य होतं असं आपण म्हणतो की नाही? सहजगत्या आपला सहज बोलणं आहे की आपण म्हणतो माणसानं जे काही काम आहे ते काम मन लावून करावं. मन लावून करणं म्हणजेच आत्म्यामध्ये रत होऊन जर आपण एखादं कार्य करत असो तर आपण त्या कार्याला लिप्त होऊन राहत नाही. म्हणून माणसानं कर्म करावं पण त्या कर्मामध्ये लिप्त होऊन राहू नये यासाठीचा उपदेश या भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला इथं केलेला आहे की बाबा जो मनुष्य जो आहे जो आत्म्याच्या योगानं तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो. माणसानं
जगाला आपल्या कार्याचे कौतुक व्हावं न व्हावं याची अपेक्षा करू नका. लोकांनी आपल्या कार्याचं कौतुक करावं याचीही अपेक्षा आपण कुणी करायची नाही. पण आपण जे काही कार्य करतोय कमीत कमी ते आपल्या मनाला पटलेलं असणं गरजेचं आहे. आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही हे लोकांनी ठरवण्यापेक्षा योग्य काय आहे याचा विचार करूनच आपण कर्म करणं अपेक्षित आहे. आणि असंच कर्म माणसानं जीवनामध्ये करावं एवढंच या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. रामकृष्ण.